जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांचा नवा बॉम्ब। घोटाळ्याचा अहवाल तयार करणाऱ्या समितीचीच चौकशी करण्याची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत। स्वागतासाठी जैन मंदिरात लावलं जय महाराष्ट्र गाणं, तर तुमच्यात बाळासाहेबांची छाप दिसते। जैन धर्मगुरूंचं मोठं विधान। नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मुंबईतून रसद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 100हून अधिक पदाधिकाऱ्यांची कुमक प्रचारासाठी पाठवली जाणार। पुण्याजवळच्या मांजरी इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर। दोघे बडे नेते काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईतल्या मोदींच्या सभेदरम्यान एसपीजी सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न। मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या। 24 जानेवारीपर्यंत ठोठावली पोलीस कोठडी। थकीत वीज बिलामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 250 शाळांचं वीज कनेक्शन कापलं। हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात। न्यूज 18 लोकमतचं स्पेशल कव्हरेज। पोलीस त्रास देत असल्यानं युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न। बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील घटना। पोलिसांविरोधात चिठ्ठी लिहून प्राशन केलं विषारी औषध। पुण्यात मार्केट यार्ड परिसरात पुन्हा कोयता गँगची दहशत। गुंडांच्या टोळक्यांनी कोयता तलवारी नाचवत केली वाहनांची तोडफोड। दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील सनसिटी हॉटेलला आग। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू।